नमस्कार मंडळी. शेती ही महाराष्ट्राचं हृदय आहे आणि काही लोक हे हृदय फक्त जपतच नाहीत तर त्याला नवीन ओळख देतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी सांगली जिल्ह्यातील डॉक्टर विकास गोसावी आणि डॉक्टर अलका गोसावी यांची. व्यवसायाने डॉक्टर पण मनाने शेतकरी. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करणारे हे दोघे डॉक्टर शेतीसाठी आणि जनावरांवर असलेल्या प्रेमासाठी वेळ काढतात. सुरुवात झाली ती फक्त 2 म्हशींपासून, पण विचार होता शेतीला पोषक खत मिळावं आणि शेतकरीपणाच्या नात्यातून काहीतरी परत द्यावं. अविनाश बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गोठा उभारला. गोठा कसा असावा ते प्रॉपर नियोजन करून दिले. उत्तम दर्जाच्या म्हशी खरेदी करून दिल्या. गोठा झाला, म्हशी झाल्या. आता गोठ्यामध्ये काम करणारा जो बाहेर परराज्यातले भैया सुद्धा गॅरंटेड दिले गेले. उत्तम दर्जा, स्वच्छता आणि प्रेमाने भरलेलं ठिकाण. आज त्यांच्या आनंदमूर्ती डेअरी फार्ममध्ये म्हशी फक्त दूध देत नाहीत तर त्या आनंद देतात, कारण इथं नफ्यापेक्षा प्रेम मोठं आहे. डॉक्टर गोसावी म्हणतात, हा धंदा नाहीये, ही सपोर्ट सिस्टीम आहे. जनावरं निरोगी राहिली तरच खरी समृद्धी मिळते आणि हाच विचार त्यांच्या गोठ्याच्या प्रत्येक विटेत दिसतो. या फार्ममध्ये दूध उत्पादनाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. दररोजचे आकडे, तापमान, खाणं, उत्पादन सगळं कसं डिजिटल पद्धतीने. त्यांच्या मुलीने तर हे सगळं डेटा सिस्टीमवर नेलं आहे. हे दाखवून दिलं जेव्हा शिक्षण आणि शेती एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतात. आज या जोडप्याने दाखवून दिलंय की तुमचं ध्येय फक्त पैसा नको, प्रेम आणि प्रामाणिकता असली की प्रत्येक व्यवसाय यशस्वी होतो. मित्रांनो, शेती हा व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे. ती आपल्या मातीचा सन्मान आहे आणि डॉक्टर गोसावींसारखे लोक या मातीशी जोडले गेले म्हणजेच महाराष्ट्राचा अभिमान वाढतो. तुमचंही गोठा करायचं स्वप्न असेल तर एक वेळेस अवश्य प्रमोद बर्गे डेअरी फार्मला भेट द्या. ग्रेट महाराष्ट्र, प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज, प्रत्येक प्रेरणादायी कहाणीचा प्रवास. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. तर मंडळी, तुम्ही डेअरी फार्मिंग विषयी बरेच व्हिडिओ आमचे बघता. तर मंडळी, महाराष्ट्रातले आपण बरेच व्हिडिओ बनवले. तर शेतीबरोबरच एक जोडधंदा करायचा एक प्रत्येकाचा विषय असतो, एक आवड असते आणि आपल्या शेतीत जे चारा पाणी सगळं होतं त्याच्याचबरोबर जनावरं पाळले जातात. तर आपण आता आहे सांगली जिल्ह्यामध्ये. तर असाच एक डॉक्टर साहेब आहे, हे सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. तर त्यांनी इकडं या व्यवसायाकडे कसे काय वळाले, म्हैसपालन व्यवसाय कसं काय त्यांनी स्टार्ट केला, तर हे आपण बघण्यासाठी आपण इथं आलो. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. तर यामध्ये 10 म्हशीचा इथं सध्या गोठा आहे, आणलेला आहे. तर आपण यामध्ये बघूया की त्यांच्या कशा गोठा नियोजन केलं आणि काय केलं. नमस्कार सर. नमस्कार. मी डॉक्टर विकास गोसावी. मी मिरजेला सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल या सुप्रसिद्ध कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर आणि प्रमुख सर्जन म्हणून काम करतो. या माझ्या डॉक्टर मिसेस अलका गोसावी, त्या तिथं पॅथॉलॉजी विभागामध्ये प्रोफेसर ऑफ पॅथॉलॉजी म्हणून काम करतात. अविनाश बर्गे हे आमचे मित्र आहेत की ज्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन मी या व्यवसाय म्हणण्यापेक्षा या विभागाकडे वळलो असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल. आणि हे विठ्ठल पाटील, महाराष्ट्र चॅनलचे संचालक. सर, आता मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हा व्यवसायाकडे कसं काय वळाला आणि म्हणजे कसं डोक्यात आयडिया आली? मी इथं या तुंग या गावामध्ये आमचं शेत आहे, जे वडिलोपार्जित शेत आहे. आणि ते शेत गेली अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ 60-70 वर्ष, म्हणजे मी जन्माला आल्यापासून मला माहिती आहे की हे शेत आमचं आहे. आणि या शेतामध्ये देवार्डे नावाची एक फॅमिली गेली पिढ्यानपिढ्या हे आमचं शेत बघतात आणि ते अतिशय चांगलं काम करतात. साधारणपणे एक 15-16 वर्षापूर्वी मला असं वाटलं की जे उत्पन्न आमच्याकडून त्यांना मिळतं आहे ते कदाचित त्यांना पुरेसं होणार नाही, म्हणून त्यांनाही थोडासा फायदा व्हावा आणि शेतीलाही काही थोडा उपयोग व्हावा या दृष्टीने आम्ही सुरुवातीला चितळे डेअरीकडून 2 म्हशी आणल्या आणि त्या 2 म्हशींवर हा व्यवसाय चालू केला. धंदा हा शब्द वापरण्यापेक्षा मी म्हणेन की एक सपोर्ट सिस्टीम म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की ही सपोर्ट सिस्टीम त्या देवाडे फॅमिलीलाही होईल आणि त्यातून मिळणारं शेणखत हे आमच्या शेताला उपयोगी खूप पडायला लागलं. हाही त्या दृष्टीने एक मोठा फायदा आला. हे हळूहळू वाढवत आम्ही 6-7 म्हशींपर्यंत गेलो. पण त्या सगळ्या म्हशी या एकतर बाहेरून आणलेल्या होत्या आणि त्या दूध देत होत्या, पण तो फक्त आम्हाला
की ज्याला आपण हँड टू माउथ म्हणू, की जेमतेम जेवढा खर्च होईल तेवढंच त्यातनं उत्पन्न होत होतं. शेणखत हा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा अतिशय मोठा फायदा आमच्या शेताला होत होता आणि त्यामुळं आमच्या शेताचा कस तर टिकून राहिलाच, पण आमचं ऊसाचं उत्पन्न पण वाढलं. नंतर हळूहळू असं वाटायला लागलं की आपण हा व्यवसाय जर थोडासा वाढवला तर शेतालाही जास्ती उपयोग होईल आणि मुख्य म्हणजे या आमच्या देवाडे फॅमिलीलाही आणखी जास्ती आर्थिक पाठबळ मिळेल. हे दोन गोष्टी समोर ठेवून आम्ही हा धंदा किंवा हा व्यवसाय, धंदा शब्द मला आवडत नाही, हा व्यवसाय वाढवायचं आम्ही ठरवलं. असं ठरवत असतानाच आम्हाला अविनाश बर्गे यांच्या फार्मबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही एकदा तिथे जाऊन बघूया असं ठरवलं आणि आम्ही तिथे जाऊन बघितलं. ते फार्म बघितल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं आणि जो आमच्या मनामध्ये विचार होता तो विचार पक्का झाला की नाही आपण या दृष्टीने हा गोठा आपला जो छोटासा आहे 4-5 म्हशींचा तो वाढवून आपण आणखी चांगल्या म्हशी आणू आणि या व्यवसायाचा विस्तार करू. त्यासाठी आम्हाला अविनाश बर्गे साहेबांनी खूप मदत केली, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ह्या गोठ्याचं नव्याने पूर्णपणे बांधकाम केलं. खर्च बराच झाला, म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट तिप्पट खर्च झाला, पण जे काही करायचं ते उत्तम करायचं हाच विचार लहानपणापासून आमच्या मनात असल्यामुळं आम्ही हा गोठा जितका चांगला करता येईल तितका केला आणि ते करण्यासाठी आम्हाला बर्गे साहेबांनी खूपच मदत केली. त्यांची माणसं बांधकाम करणारी त्यांनी पाठवली आणि हा गोठा आमच्या मनासारखा बांधून तयार केला. गोठा बांधून झाल्यानंतर म्हशी आणायलासुद्धा बर्गे साहेबांनी खूप मदत केली आणि आम्ही 10 म्हशी मुरा जातीच्या या हरियाणामधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकत घेतल्या. त्याच्याबरोबर एक रेडाही घेतला, म्हणजे मग आम्हाला कुणावरही अवलंबून राहायची जरूर नाही आणि जे काही नवीन रेड्या किंवा रेडकं निर्माण होतील ती जास्ती हेल्दी आणि आरोग्यपूर्ण अशी होतील या दृष्टीने आम्ही आणखी एक रेडा विकत घ्यायचा विचार केला. त्यालाही थोडासा खर्च जास्त आला, पण मी मगाशी म्हटलं तसं खर्चापेक्षाही याची क्वालिटी, याची गुणवत्ता जितकी चांगली राहील तितकी ठेवायची आणि यातून जेवढा लोकांना मदत करता येईल तेवढी करायची, हा एक प्रामुख्याने याच्यामध्ये विचार होता. सर, ह्यासाठी किती टोटल इन्व्हेस्टमेंट झाली? बांधकाम आमचं साधारणपणे 7-8 लाखात होईल असं वाटलं होतं, ते गेलं 17-18 लाखांपर्यंत आणि मशीनचा खर्च आणखीन एक 17-18 लाख रुपये असे एक 39 ते 40 लाख रुपये इतर खर्च वगैरे सगळं धरून 40 लाखापर्यंत खर्च आलेला आहे. मी आणखीन मिसेस अलका या दोघांचंही असं मत आहे की जसं आमचा रोगी कमीत कमी त्रासात राहील आणि तो लवकरात लवकर बरा होईल, लवकरात लवकर आरोग्यपूर्ण होईल याचा विचार जास्त करतो. पैशाकडे बघून आम्ही कधीच प्रॅक्टिस केलेली नाही आहे किंवा पैशासाठी कोणाला आजपर्यंत अडवलेलं पण नाही आहे. जसं आम्ही आमच्या पेशंटवर प्रेम करतो तसंच आजपर्यंत आम्ही आमच्याकडच्या सर्व जनावरांवर पण प्रेम केलेलं आहे. मागं पूर्वी आमच्याकडे एक गाय होती आणि ती गाय आम्ही शेवटपर्यंत पाळली, कारण आम्ही गाय कधीही विकत नाही आणि त्या दृष्टीने आम्ही जसं गायीवर प्रेम करतो तसंच आजपर्यंत आमच्या ज्या म्हशी होत्या त्या सगळ्यांवर आम्ही प्रेम केलं आहे, जनावरांवर प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा ही जनावरं येतील ती आमच्याकडे भले 1 लिटर 2 लिटर दूध कमी देऊ देत, पण ते आरोग्यपूर्ण आणि आनंदी आरामात कशा राहतील याच्याकडं आमचं तितकंच महत्त्वपूर्ण लक्ष असतं. मॅडम, तुम्हाला माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आता हे जनावर आहे, मुख्य जनावर आहे, त्याला बोलता येईल. बरोबर आहे. आणि तुम्ही तर खूप मगाशी मला बोलले की जनावरांना त्रास झालेला तुम्हाला आवडत. मग तुम्ही आता येता गोठ्यात? बर्गे साहेबांच्या गायडन्स खाली सगळ्या म्हशी तर छान आल्या. थोडी गर्दी झाली मान्य आहे, पण आल्यावर पण चांगल्या होत्या. पण नंतर त्यांना काय मानवलं नाही. मग त्यांचं एकेकाचं थोडं बारीक सारीक आजारपण काही झाले प्रॉब्लेम, तर मग ते प्रत्येक वेळी मला आलं की त्याचा जास्त त्रास व्हायचा. बाकी म्हशी चांगल्या
आहेत, त्यांचं मार्गदर्शन मिळतं, येतात आणि त्यांनी जबाबदारी घेतली आहे, त्यांचं कौतुक करण्याजोगं आहे की आणि गायडन्स देतात आणि त्या कशा बऱ्या होतील ह्याची त्यांनी खात्री दिली आणि ते करणार पण आहेत. पण आपल्याला नॅचरली म्हणजे आम्ही जसं माणसाकडे बघतो तसंच त्या मशीनकडे पण बघतोय ना, त्यामुळे जसं पेशंट त्रासात असला तर आम्ही बेचैन असतो, तसं त्या म्हशीना बरं नसलं तर आम्ही बेचैन होतो. म्हणजे ते घरी पण लिंगर होतं आमच्या मनामध्ये की अरे तिला बरं नाही, तिला चालता येत नाही, तिला बसता येत नाही. असं काही झालं तर असं मेजॉरिटी सगळ्या म्हशी चांगल्या आहेत, एक दोघींचा जरा प्रॉब्लेम आहे आणि तोही ते सॉर्ट आऊट करून देतील याची आम्हाला दोघांनाही खात्री आहे. आणि ते सर म्हटले तसं म्हणजे आमचं कुठेही ह्याच्यामध्ये दूध किती दिलं, तिनं दूध खूप द्यायला पाहिजे किंवा असं कुठंच उद्देश नाही आहे. पहिलं त्या हेल्दी राहिल्या पाहिजेत, मग त्या दूध देतीलच ना नॅचरली चांगलं, आणि मग प्रॉफिट पण होईल. त्यामुळे हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. हेल्थ इज वेल्थ म्हणतात ना, ते आपल्याच नाही सगळ्यांच्याच बाबतीत खरं आहे. खूप छान वाटतं तुमच्याकडून बोलून की तुम्ही मुख्य जनावरांना माणसासारखं एवढं प्रेम देताय. तर सगळ्यात महत्त्वाचं की सरांनी तुम्ही पण सांगितलं की तुमचं शेत आहे आणि त्यासाठी शेणाचा उपयोग होतो. हल्ली कसं आहे, रासायनिक खताचा जास्त वापर होतो आहे, पण आपल्याच घरचं जर शेण असेल तर त्यामध्ये पण आपला एक वाटा होतो की एक चांगलं खाद्य शेतीतून तयार होतं आणि एक आपल्या आरोग्यासाठी चांगलं होतं. तर आता हा जो व्यवसाय करताय, तुम्हाला काय वाटलं होतं की किती प्रॉफिट राहील वगैरे, असं काय ठरवलं होतं? या दुधातनं किती प्रॉफिट होईल असं आम्ही ठरवलं तर काहीच नव्हतं. पण एक सर्वसामान्यपणे अपेक्षा असते की मी समजा 40 लाख मी बँकेत ठेवले असते तर मला 2,80,000 रुपये व्याज मिळालं असतं. निदान वर्षाकाठी तेवढा तरी फायदा व्हावा एवढीच अपेक्षा आहे की ठीक आहे, सर्व खर्च वजा जातं, जेवढं बँकेत ठेवल्यावर मिळतील तेवढे मिळाले तरी खूप कमी होईल असं नाही आहे. पण म्हणजे 2,80,000 म्हणजे महिन्याला 40,000 रुपये तरी फायदा त्यातनं व्हावा एवढी माफक अपेक्षा आहे. पण जर बर्गे साहेबांनी मनावर घेतलंच आहे आता, आणि जर त्यांनी सांगितलं की त्याप्रमाणे जर खरोखरच दुधाचं उत्पादन वाढलं तर हा फायदा खूप वेगाने वाढू शकतो. कारण याच्यामध्ये आम्ही फारसं लोन काढलेलं नाही आहे, सगळे पदरचे पैसे घातलेले आहेत. आणि सरकार मला माहिती आहे की माझ्यासारख्या माणसाला ते कधीच मदत करत नाहीत आणि जे लपवाछपवी करून खोटी कागदपत्र करून काम करतात त्यांना सरकार खूप मदत करतं. असा माझा स्वभावही नाही आहे आणि ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल माझी काही तक्रारही नाही. पण आता हा जो व्यवसाय आहे पारंपरिक बघितला आपण तर शेतकरी करत आलेला आहे आणि शेती त्याला लहानपणापासून माहीत असते शेतकऱ्यांना. तर आता तुम्ही सुशिक्षित आहात आणि तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळालात, ते खूप छान आहे की शेतकऱ्यांची जी भावना असते, शेतकऱ्यांचं जी व्यथा असते ते पण तुम्हाला कळालं असेल इथं आल्यानंतर. पण सगळ्यात महत्त्वाचं की हा जो व्यवसाय आहे तो जो कोण नवीन तरुण आहे तुमच्याकडे बघून ह्या व्यवसायाकडे यायचा बघतोय किंवा एखादा एज्युकेटेड पर्सन आहे तुमच्यासारखाच एक शिकलेला आहे तो जॉब करतोय आणि इथं बघतोय, तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल? माझा सल्ला एवढाच आहे की संपूर्ण विचार करून या व्यवसायामध्ये उतरा. पहिल्याच वर्षी मला इतका फायदा व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं होईलच याची खात्री नसते. पेशन्स ठेवायला पाहिजे आणि प्रामाणिक राहायला पाहिजे. म्हणजे तुमच्या विचारांशी आणि आचाराशी जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तर हा जो व्यवसाय आहे हा नक्की तुम्हाला तुमच्या मनासारखं उत्पन्न मिळवून देईल. आणि दुसरं कसं आहे की असे काही व्यवसाय असतात की जे सीझनल असतात किंवा काही असतात ते काही वर्ष चालतात मग परत चालत नाहीत. दूध हे माणसं जोपर्यंत पृथ्वीवर राहत आहेत, जोपर्यंत माणूस पृथ्वीवर आहे तोपर्यंत दुधाला मरण नाही. आणि म्हणून दूध हे असा एक पदार्थ आहे की जो वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शतकानुशतकं हा माणूस वापरत आलेला आहे आणि ते तसंच राहणार आहे. त्यामुळे दुधाच्या मागणीला कधीही कमतरता पडणार नाही. आणि आपण बघितलं असेल की जे चांगलं काम करतात, ज्यांच्या दुधाची आणि दूधजन्य उत्पन्नाची क्वालिटी ही चांगली आहे, गुणवत्ता चांगली राहिलेली आहे, त्यांना कधीच या व्यवसायामध्ये कमतरता आलेली नाही. आपल्यासमोर चितळेंचं उदाहरण आहे. इथं थोटे म्हणून डेअरीवाले आहेत. सांगलीला आमच्या आपण दूध घेतो ते काय सांगलीमध्ये 1-2-3 डेअऱ्या आहेत. अशा सगळ्या लोकांना राम विश्वास नावाची डेअरी आहे. तर यांचं दूध चांगलं असल्यामुळं त्यांना म्हणजे आता दूध संपलंय असं सांगावं लागतं. दूध शिल्लक राहिले, वाया गेले असं कधीच होत नाही. आणखी एक फायदा दुधाचा असा आहे की समजा दूध तुमच्याकडे शिल्लक राहिलं तर ते वाया जात नाही. तर ह्या दुधापासून तुम्ही बाकीची उत्पादनं घेऊ शकता आणि ती उत्पादनं विकून तुम्ही अधिक
नफा मिळवू शकता. बरोबर. तुम्ही म्हटलात ना की आता हे यंग जनरेशनला तुमचा काय सल्ला वगैरे, पण त्याच्या अनुषंगानं सांगते की माझी मुलगी जी इंजिनियर आणि रिसर्चमध्ये आहे, तर तिनं हे आली बघितलं आणि सगळं हे म्हणून ती पण भारावून गेली आणि तिला इतकं आवडलं, तिनं पटापट चार्ज घेतला, गुगल ड्राईव्हवर आम्हाला शीट्स बनवून दिल्या, रोजच्या रोज तुम्ही एवढं ह्याच्यात भरायचं नुसतं, तुम्हाला डायरेक्ट सगळे आकडे म्हणजे पर म्हैस किती तुम्ही दूध देते, नंतर रोज सकाळ संध्याकाळ किती वितरण होतं, आणि ते केलं की लगेच मिळतं तुम्हाला आकडे, रोजच्या रोज भरायचं एवढंच. आणि अमेरिकेतला जावई तर म्हणतो की मी तुम्हाला ॲपच बनवून देतो, तुम्ही ते सगळं करून टाका, एकदम गोष्टी सोप्या. म्हणजे हे हायटेक टेक्नॉलॉजी वापरून आजकालची मुलं अजून आमच्यापेक्षा, आम्ही आपलं जमा खर्च लिहिल्यासारखं वहीत लिहिते मी, तर ते म्हटले काय आई तू एवढं काय करते, आम्ही तुम्हाला करून देतो पटापट, असं होतं ते. म्हणजे सुशिक्षित जे हां. आणि इव्हन सांगते देवाडे हे लक्ष्मी अशोक आहेत, तर त्यांची मुलगा सून हे पण तेवढेच तत्पर आहेत, म्हणजे ते आम्हाला पटापट ह्या गोष्टींमध्ये मदत करतात. त्यामुळे आमच्या पिढीत आम्ही कमी वापर केला ह्या एकूण टेक्नॉलॉजीचा, पण आता ही सगळीच पिढी इतकी पुढे आणि ते सगळे आम्हाला मदत करतात. हो, सिटीमध्ये आहात आणि गावाकडे तुम्ही कधीतरी येता, मग ते हितलं लक्ष द्यायला त्यांचं एकदम तुम्हाला प्रॉपर मार्ग. हो, आमच्या ते विश्वासपूर्ण आहे आणि कधी लागलं तर व्हिडिओ कॉल करतात. आम्ही ॲक्च्युली CCTV बसवायचा पण विचार केला होता, पण ही माणसं इतकी चांगली आहेत की त्याची खरं गरज नाही, पण बघू म्हणजे पुढं मागं तशी हे खूप वाढलं आणि पसारा मोठा झाला तर आम्ही करू पण ते. पण आत्ता तरी त्या सगळ्यांना उत्साह, म्हणजे त्यांच्या उत्साहाने आम्हाला उत्साह वाटतो, खरं सांगते तुम्हाला. आणि ही त्यांची तिसरी पिढी आहे की आमच्याकडे काम करतायत ते. म्हणजे तुमचं एवढं त्यांच्यासोबत संबंध आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हशीच्या दुधाचं काय महत्त्व आहे किंवा दुधाचं काय महत्त्व असं तुम्हाला माहिती आहे का? काय सांगू शकता? सर सांगते. प्रोटीन्स दोन गोष्टी आहेत. खूप प्रोपागंडा केला जातो, खूप जाहिरात केली जाते की गाईचं दूध जास्त चांगलं आहे, गाईचं दूध जास्त चांगलं आहे. ठीक आहे, गाईचं दूध जास्त चांगलं आहे, याच्यामध्ये फक्त फॅट कमी आहे, याच्या पलीकडे काहीही फरक नाही. पण मला जे अनुभवावरनं वाटतं आहे की म्हशीच्या दुधामध्ये फॅट जरी जास्त असलं तरी त्यामध्ये थिकनेस जर त्याचा गृहीत धरला तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण जास्त असतात. गाईचं दूध हे त्या मानाने पातळ असतं आणि त्यामध्ये फॅट पण कमी असतं पण प्रोटीन्स पण कमी असतात. म्हणून जर आपल्याला म्हशीचं दूध मिळालं तर लोक आवडीने म्हशीचं दूध घेतात किंवा प्रेफरन्स हे म्हशीच्या दुधाला असतो. काही लोक कुठं या आयुर्वेदाच्या माणसांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं गाईचं दूध असं असतं तसं असतं म्हणून घेणारे लोक पण असतात. पण ओव्हरऑल म्हशीचं दूध हे लोक जास्ती प्रिफर करतात. प्यायला सुद्धा जर तुम्ही बघितलं तर म्हशीचं दूध हे केव्हाही आपल्याला प्यायला जास्त आनंद देतं, जास्त चांगलं वाटतं. म्हशीचं दूध म्हणजे कोणीतरी दुधात पाणी घालून दिलं का काय असं वाटतं, पण अर्थात गाईचं दूध. पण शेवटी प्रत्येक ह्याच्या गोष्टीचे काही फायदे काही तोटे असतात, पण ओव्हरऑल म्हशीचं दूध हे जास्त चांगलं आहे असं मला स्वतःला वाटतं. बरोबर. आणि चहाची जी सुरुवात आहे आपली ते दुधापासूनच होते आणि सकाळची जी सुरुवात आहे आपली चहाची ते दुधापासून होते आणि हा व्यवसाय कायमस्वरूपी वाढत राहणार आहे, चालत राहणार आहे. तर तुम्ही ह्या व्यवसायाकडे शेवटचा तुमचा काय मार्गदर्शन असेल? आणि हे आता सगळ्यांना महाराष्ट्रात गोटे वगैरे बनवून देतात, तर खरंच ह्यांच्याकडून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं भेटतंय का? ह्यांच्याकडे द्यावं आपलं मार्गदर्शन. मी मगाशी सांगितलं तेच मार्गदर्शन आहे की कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना तुम्ही पूर्ण अभ्यास करा, 4 ठिकाणी जाऊन निरीक्षणं करा, तुमचे निरीक्षणं नोंदवा, तुम्हाला काय अडचणी येतात हे अँटिसिपेट करा. हे आधी लक्षात घ्या की यातनं या अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणींवर कसं तोंड द्यायचं, त्यांना कसं तोंड द्यायचं हे तुम्ही मनातल्या मनात विचार करून ठेवा, त्याची सोल्युशन्स बघून ठेवा आणि मगच तुम्ही या व्यवसायामध्ये उतरा. नाहीतर काय होतं की तुम्ही अर्धवट ज्ञानावर जर हे व्यवसाय सुरू केलात तर नंतर येणाऱ्या अडचणी बघितल्या की माणूस एकतर गांगरून जातो, काय करायचं ते कळत नाही आणि मग कधी कधी चुकीची पावलं उचलली जातात आणि मग जो व्यवसाय सहजपणे फायद्यामध्ये चालणार असतो तो कधी कधी तोट्यामध्ये जाऊ शकतो. आणि जसं म्हणतं की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, तसा कोणतरी तुम्हाला जबरदस्त मदत करणारा, जबरदस्त मार्गदर्शन करणारा बर्गेनसारखा जर एखादा माणूस जर तुम्हाला मिळाला तर तुमचा व्यवसाय हा नक्कीच यशस्वी होईल. नुसतं आर्थिक यश हे मी या व्यवसायाकडे बघत नाही. हा व्यवसाय हा त्या व्यवसायामध्ये जे लोक इन्वॉल्ड आहेत, जे लोक त्याच्यामध्ये
काम करतात त्या प्रत्येकाला, इन्क्लुडिंग इथला भैया, प्रत्येकाला हा व्यवसाय करताना आनंद व्हायला पाहिजे, त्याला आर्थिक समाधान व्हायला पाहिजे आणि जर असं झालं तरच तो त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करेल. आज आम्ही हॉस्पिटलमध्ये 24 तास काम करतो, दिवसातनं 10-10 तास मी ऑपरेशन्स करतो, पण ते झाल्यानंतर मला असं कधी वाटत नाही की मी आता थकून गेलो आहे, मला बस झालं, मी उद्या येणार नाही ऑपरेशनला, असं कधीच होत नाही. तसं व्यवसाय करताना जाऊ दे तिकडं काय का होईना गोठ्याचं, मी काय आता फार लक्ष घालणार नाही, असा विचार जर मनात येत असेल तर कुणी या व्यवसायात पडू नये. बरोबर. आणि थोडक्यात पैशासाठी म्हणून करू नये असं आमचं दोघांचं मत आहे. त्या व्यवसायातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि आनंद हा पैशापेक्षा केव्हाही मोठा आहे. बर्गे साहेबांच्याबद्दल बोलायचं तर त्यांनी आम्हाला डे 1 पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन केलं, प्रत्येक वेळेला योग्य ती दिशा दाखवली आणि आज हा आमचा गोठा उभा आहे तो निवड त्यांच्यामुळेच उभा आहे. आणि सगळ्यात मला त्यांचं आवडलं म्हणजे कुठलीही आम्ही गोष्ट त्यांना सांगितली तर ते असं कधी चिडचिड करत नाहीत किंवा काय सांगत नाहीत. ते म्हणतात डॉक्टर साहेब आपण यातून मार्ग काढूया, आणि नुसतं मार्ग काढूया असं म्हणत नाही तर ते ॲक्शन घेतात. बरोबर. नुसती मंत्र्यांसारखी आश्वासनं देत नाहीत तर ते ती आश्वासनं पूर्ण करतात. आणि मला अशी खात्री आहे की आणखी 1 महिन्याभरामध्ये आत्ताची जी आमची परिस्थिती आहे ती नक्कीच दुप्पट सुधारेल, हळूहळू नक्कीच सुधारेल. आणखीन जे आमचं स्वप्न होतं की या 10 मशीनच्या पुढे 20 व्हाव्यात, 20च्या 40 व्हाव्यात आणि हे आमचं स्वप्न ते पूर्ण व्हावं. ह्या आमच्या डेअरी फार्मला आम्ही आनंदमूर्ती डेअरी फार्म हे जे नाव दिलेलं आहे ते मुद्दामच दिलेलं आहे कारण आनंदमूर्ती हे जे स्वामी इथून जवळ ब्रह्मनाळ नावाचं गाव आहे तिथं त्या आनंदमूर्तींची समाधी आहे. तिथंच त्यांचे जे गुरु आहेत रघुनाथ स्वामी म्हणून त्यांचीही समाधी आहे. हे आनंदमूर्ती हे रामदासांच्या बरोबर जे एकूण 5 संत होते त्यांच्यापैकी एक आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या आनंदमूर्तींच्या वंशामध्ये आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून सरांची 8वी पिढी, आनंदमूर्तींची 8वी पिढी. आणि म्हणून लोकांसाठी काय संत कुळातलेच आहेत ते, म्हणजे मला पण अनुभव खूपदा आलेला आहे त्याच. लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून आणखीन या सर्व निसर्गावर या सगळ्या प्राण्यांवर आपण माणसं इतकंच प्रेम करावं ही जी शिकवण संतांनी आपल्याला दिलेली आहे ती आचरणात आणायचा आम्ही विनम्र प्रयत्न करत असतो. आणि त्यांच्याच नावासाठी म्हणून आम्ही याला आनंदमूर्ती डेअरी फार्म असं नाव दिलं आहे. तुम्हाला मॅडम एक विचारायचं असं होतं की आता तुम्ही दोघे इकडे येता, तुम्ही इथं बघता सगळं आणि इथं पण प्रॉब्लेम्स असतात आणि तुम्ही फॅशन तुमचं जे करिअर आहे त्यात पण प्रॉब्लेम आहे. तर दोघांकडे बघितलं तर तुम्ही काय सांगाल की कसं ती लाईफ कशी हँडल केली पाहिजे? कारण बरेच लोकांचे कमेंट येतात की हां तुम्हाला पैसा आहे तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट केला पैसा, काही जणांना पैसे नसतात त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते पण धाडस होत नाही किंवा एक गोष्ट त्यांना लक्षात येत नाही की आपण काय करावं. तर त्याविषयी काय सांगा? नाही, आता तिकडे मी प्रॅक्टिस करते पॅथॉलॉजी, मी पॅथॉलॉजिस्ट आहे त्यामुळे तिथले प्रॉब्लेम खूप वेगळे असतात. तिथं माझं डोकं पूर्ण वापरलं जातं आणि इकडचे प्रॉब्लेम वेगळे असतात. तिकडं फिजिकल ॲक्टिव्हिटीज जास्त होतात. त्यामुळं खरं तर हे एकमेकांना पूरक आणि चांगल्या गोष्टी आहेत की ज्या दिवसभर आम्ही करत असतो. आम्ही रोज काही येत नाही, आठवड्यातनं 2-3दा येतो आणि बाकीचं लोक हे काम बघतात इथलं. तर चॅलेंजिंग वाटतंय पण आत्ता तरी मला हे सगळं. तर बघूया, अडचणी येत राहतात दोन्हीकडं, तिकडं पण असतात इथे पण असतात, पण दोन्हीचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. तर त्यामुळं जास्त जीवनाला अर्थ येतो ना आपल्या, नुसतंच नाही. तर तसं खरं म्हटलं तर मी रिटायर्ड आहे आता, म्हणजे मी गव्हर्नमेंटमधनं प्रोफेसर म्हणून रिटायर होऊन मी आता परत प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये काम करते आहे आणि इथे पण येते. तर हे असं वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य जगायला पण मला जास्त मजा येते. या गोठ्याचं बांधकाम करण्यासाठी आणि त्याचं डिझाईन आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून बर्गे साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आम्हाला नकाशे पाठवले, त्यांनी आम्हाला त्यातलं एक्सपर्टाईज म्हणजे तज्ज्ञ असलेलं जे मनुष्यबळ आहे ते दिलं की त्या माणसानं आम्हाला सांगायला लागलं नाही की इथं असं करा, इथं असं करा, इथं असं करा. त्यांना सगळं गोठा कसा बांधायचा हे त्या लोकांना माहिती होतं. त्यामुळं आमचं काम वेगाने आणखीन चांगलं गुणवत्तापूर्ण काम
त्यामुळे होऊ शकलं. म्हशी आल्यानंतर काय करायचं, म्हणजे आता 20 म्हशींचा वगैरे धार काढायची किंवा 10 म्हशींची धार काढायची वगैरे इथं आमच्या लोकांना सवय नव्हती. 5-6 म्हशींपर्यंत त्यांना ठीक होतं. आणखी काय काय करायचं असतं, कारण हरियाणामधनं आलेल्या म्हशी आणि आपल्या इथल्या म्हशी यांच्यामध्ये फरक असू शकतो. तर ते जे त्या म्हशींचा जो सांभाळ करायचा आहे, त्यांची देखभाल करायची आहे, त्यांचं काय औषधोपचार करायचं आहे, यासाठी तज्ज्ञ असलेली जी माणसं असतात, उदाहरणार्थ भैया लोक, ही भैया लोक ही बर्गेंनी आम्हाला पुरवली. सुरुवातीला तर त्यांनी 2 भैये असे ठेवले होते की ते म्हशींच्या बरोबर तिथनं निघाल्यापासून ते म्हशींच्या बरोबर होते आणि ते 4-5 दिवस इथं राहिले आणि त्यांनी सर्व इथलं सेटल करून दिलं. सगळं म्हशींच्याकडं कसं बघायचं, काय करायचं सगळं शिकवलं. आणखीन एक पूर्ण दिवस म्हणजे दिवस रात्र इथं राहणारा आणखीन एक भैया त्यांनी आणून आम्हाला दिला. आणखीन त्यामुळं ह्या म्हशींची देखभाल करणं आम्हाला त्या मानाने खूप सोपं गेलं. अदरवाईज ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात अशा काही गोष्टी कराव्या लागतात. त्यांचं खाणं पिणं हे बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारचं असू शकतं. त्यांना सपोर्ट सिस्टीम म्हणजे त्यांना जे ॲडिशनल काही गोष्टी द्यायला लागतात. नुसतं खाणं घालून चालत नाही, तर त्यांना काही औषधं द्यायला लागतात. त्यांना एक प्रकारचं मोहरीचं तेल द्यायला लागतं. त्यांना आणखी काही गोष्टी द्याव्या लागतात. ह्या सगळ्याचं मार्गदर्शन आम्हाला बर्गेंनी केलं आणि त्यामुळे आमच्या म्हशी इथं सेटल व्हायला मदत झाली. तर तुम्हाला दोघांना भेटून खूप आम्हाला भारी वाटलं. आमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनल तुम्ही एकदा बघा आणि आता तुमचा जो गोटा आहे ह्यापेक्षा पण पुढचा आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे की जे तुमच्या भविष्यातलं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.